नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद, कोकणचा प्रसाद या मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कशा आहात सगळे? आशा करूया सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे चैत्री पौर्णिमा. तर आपणास व आपल्या परिवारात चैत्र पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, सगळीकडे गावामध्ये जर तुम्ही विचार केलात तर बघितलात तर गावागावामध्ये जत्रा भरली जाते. पूर्वी व्हायच्या जत्रा मोठ्या मंदिराजवळ दुकानं वगैरे लागायची. आता परिस्थिती बदलली आहे. सगळे गावातील लोक मुंबई ठिकाणी राहायला गेल्यामुळे ती आता परिस्थिती राहिली नाही. परंतु दिव्यागर सारख्या गावामध्ये आज आज देखील मोठ्या प्रमाणात ही जत्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते. खूप गर्दी असते तिकडे. पण हा चैत्री पौर्णिमेचा एक सण घराघरामध्ये साजरा केला जातो. काहीतरी तिखट करून, चिकन वगैरे आणून, कोंबडी कापून हा सण साजरा केला जातोय. आपल्या घरी देखील आज मी कोलमांडल्यामध्ये आहे. आपल्या घरी देखील आज चिकन म्हणजेच कोंबडी कापून हा सण आपण तिखट करून खाणार आहोत. तर आता आपण घरामध्ये आहोत. हे बघा इकडे सगळे बसलेत आणि चहा घेतोय आता. चहा तर सदाची नाही घेत, पण खारी आहे इकडे. तर खारी घेऊन चिकन आणायला पहिलं जायचंय. चहा या चहा घ्यायला. तो बघा होतं. नागा नो नो. हा बघा, आमचा भाचा आलाय. लोळतोय लोळतोय. सकाळी लवकर उठलाय. रात्री पण लेट झोपला होता. जाम तमाशे घातले नव्हते रात्री त्यांनी. बाबू हाय कर, हाय कर, हाय कर. डोळे बघा काय करत. हा बघा दुसरा बॉस आला. काय आला बाबू? काय आला? शाळा सुटली तुझी? आता फुल धमाल. हे बघा उठला आपण. हवं हवं. दादा हवं. सुरुवात सुरुवात. मित्रांनो, आता आपण भागमंडल्यामध्ये आलोय चिकन आणण्यासाठी. हे बघा माझ्या मागे भागमंडला बाजारपेठ पवारी शेठच्या दुकानमध्ये आहे. तुम्हाला बघायला मिळत असेल. आपण इथून एक ब्लॉग पण अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण हा शूट केला आहे. हे बघा सार्थक शेठ चालतं आहे ना. ठीक. आपण एक आपल्या घरून एक कोंबडा आणलाय कट करण्यासाठी आणि आपण इथे दुसरा चिकन पण बॉयलर घेऊन जाणार आहोत. हे बघा दुकान आणि हा आहे भागमंडल्याचा मार्केट. आता तर कोलमांडल्यामध्ये चिकन अवेलेबल नव्हता ना, त्याच्यामुळे आम्ही दादा, मी आणि सचिनदा तिघेजण भागमंडल्यामध्ये आलो होतो चिकन नेण्यासाठी. आणि आता इकडून निघतोय, चिकन वगैरे घेऊन झालं आहे. तर त्याच्यामध्ये काय झालं, थोडंसं हरिहरेश्वरला हॉटेलमध्ये थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे मी 2 मिनिटासाठी हरिहरेश्वरमध्ये आलो होतो. आणि आता दादा आणि सचिनदा माझी वाट बघतोय भागमंडल्यामध्ये. आणि हरिहरेश्वरमधून निघालो इकडून भागमंडल्यामध्ये जाण्यासाठी. चला दादाचा पण कॉल येतोय. आलोय जवळ म्हणा, इथेच आहे. चिकन घेऊन आलोय. दाखव रे कुठं आहे चिकन. एक गावठी आणि एक बॉयलर. हे बघा इकडे पोळ्या होत आहेत. एक खाऊया आपण. हे बघा भोकाचे वडे. फक्त पोळ्यात बनवता की पुऱ्या? पोळ्यात खाऊ.
या पोळ्या खायला. हे बघा, हा भाचा रियांश आणि हा या पुतण्या बघा. ते इकडं बघ बाबू, इकडं बघ. हाय कर, हाय कर, हाय बाबू, हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर, ए हाय कर, हाय हाय हाय. चिकन केलं जात आहे. चिकनला मॅरिनेट करून ठेवतात पहिल्यांदा. दही लागलंय, हळद लावलंय आणि आता सगळे मसाले टाकले जातात. आणि इकडे काय होतंय, हा काय होतंय ह्याच्यात, ते गावठी काढा. गावठी काढा आहे मसाला इकडे टाकतोय. बाय करणार आहे चिकन, बघूया कसं होत आहे. आणि हा बघा, हे काय, हे कसले पीस, हे वेगळे का आणलेस? वेगळी रेसिपी आहे. वेगळी रेसिपी, ओके. काय ना, आता सुरुवात होते. तेल टाकलाय, आता एक 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 करून सगळ्यात टाकणार आहे. तू काय करतोयस रे? गावठी. अच्छा, जो देवळामध्ये जो रस्सा बनवला जातो ना, चैत्र पौर्णिमा असू दे किंवा इतर सणाला, देवळामध्ये गावठी कोंबडे कापून रस्सा बनवला जातो. तर त्या पद्धतीने आज घरी पण रस्सा बनवतोय दादा. हा काय पाणी ठेवलायस, पहिल्यांदा काय केलंय? अच्छा, पाणी गरम करायला ठेवला, उकळ येईपर्यंत तो आता ठेवलाय. त्याच्यानंतर पुढचं दाखवणार. इथे मॅरिनेशनला चिकन ठेवलाय तिने. आणि आता पुढच्या गोष्टी, हे काय ग? अद्रक लसूण पेस्ट, हे बघा. आणि हे बघा चिल्ली पिल्ली, हे बघा, हे बघा, हे बघा. ओय, हे चल बाबू इकडे चल, चला तिकडे. तेजपत्ता टाकलाय, तेल, तेजपत्ता आणि खडे मसाले. हा काय करतोयस? कांदा, तर इकडे चिकन होत आहे. आपण काय रे, कुठे घेऊन चालला? हे बघा, कुठे जातोयस घेऊन? हा चला, कुठे? चल बाबू चल, चलो. कुठे घेऊन चाललाय? हा, इथे मी बसू? मला बसा सांगतोय तू. हा काय बाबा, ये बसलो. कांदा, लिंबू, कांदा, टोमॅटो आणि खडे मसाले टाकलेत. नाही, टोमॅटो आता टाकतायस? अरे ह्यांचा काम काय इथे? जा जा तिकडे जा, चल मम्मा जेवण करते, जा. तर मित्रांनो, हे बघा इकडे जेवण होत आहे. आपण जाऊया गाडी धुवायला. 2 भाडे मारून झाले आहेत, पण गाडी काय वॉश केलेलं आहे. गाडी आतमध्ये इंटेरियर सगळं क्लीन करून घेऊया. त्याच्यानंतर मग ना पाणी मारला सचिनदाची ते जायचं आपल्याला. तर गाडी पुसतोय आता आपण. हे बघा, 2-3 भाडे झाले ना, त्याच्यामुळे गाडी धुवायची राहिली होती. एकदा गाडी वॉश झाली की जेवायचं आहे. हे बघा, पूर्ण इकडे मॅटिन पण सगळे खराब झालेत. सगळे बाहेर काढून धुवा लागणार आहेत. इथे कोणतरी साला गाडीतून थुकला गाडीवरती, विमल खाऊन. इकडे तो मगाशी, हां टाक. हे काय रे, पाण्याला उकळी आल्यानंतर चिकन टाकलं जातं. हा गावठी आहे, प्युअर गावठी. किती टाकतोयस?
कसं आहे ना, आता जो हा दादा हे रस्सा बनवतोय ना, त्याच्यामध्ये कोणताही तेल वगैरे टाकलं जाणार नाही, कारण जे पण असेल विदाऊट ऑइल असेल सगळं. इथेही कांदा पेस्ट ना. कांदा पेस्ट म्हणजे भाजलेला कांदा ना. चल तू काय करतोयस? मी त्याच्यामध्ये बघूया, तुम्हाला ते करावं लागेल ना प्रोसिजर पुढची. खोबरा, खोबरा खोबऱ्याची पेस्ट. ओके ढवलिंग ढवलिंग ढवलिंग. त्याला कळ येऊन द्या आधी. दरवेळेला मी बनवतो. कसं आहे, स्वतः केल्यानंतर खायला मजा येत ना, दुसऱ्याच्या हातून खायची मजा, म्हणून बाय आता बनवते. तिला पण येत नाही, मीच शिकवलाय. माझ्या हातून तू शिकलास. बघा उकळ येतो इथे. टाकलास? टाकला. हे बघा कोकम सरबत. चुलीवर गरम होतंय कोकम सरबत. तो चिकन खायचा. हा मग तो रस्सा बनवतोय गावठीचा. पांढरा पांढरा त्याचं पाणी काय नुसतं पाण्यामध्ये टाकेल, मसाला टाकणार आहे तो. वा वा जबरदस्त. हा तिखट मसाला आहे ना. बेसिंग मध्ये किचन केवढा, माणसं किती इथे जेवण करायला. गावकीचं जेवण होते तसं काय. हे तिखट किती आहे रे हा मसाला? टाक टाक. हा बघा नॉर्मली जे चिकन बनवलं जातं त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकला जातो. इथे त्यांनी पाण्यामध्ये डायरेक्ट चिकन टाकला, हे जाईल वरून, आणि नंतर मग चिकन टाकून त्याच्यामध्ये डायरेक्ट मसाला टाकला. विदाऊट ऑइल जे चिकन खाण्याची आणि कांदा खोबऱ्याशिवाय चिकन आणि लसूण शिवाय चिकन खाण्याची मजा खूप वेगळी असते रस्सा खाण्याची. फक्त रस्सा प्यायचा आपल्याला. तिखट तिखट. दोन शेफ आलेत आपल्या इथे जेवण बनवायला. एक केळवेवाडीतून आणि एक घरातलाच आहे. साधी चहा न बनवणारा माणूस चिकन बनवतोय. टेस्ट कशी असेल. आणि हे बघा बाहेर बघा बाबूचे आजोबा आलेत, आणि ही मुंबईवरून पण बाहेर आहे बघा. इकडे बघ अनिता, हायकर हायकर. नानी पण आहे बघा. हे बघा, अरे काय इथं काही जत्रा मारलाय काय किचन मध्ये. हे मसाला बस ना तिखट आहे. तुला माहिती आता, तू नाही, करतो. चवीला कसा आहे, तिखट आहे कसा आहे हा मसाला. तुम्ही आता बनवता, तुम्हाला माहिती आहे. तिखटच आहे ना रे, तिखट आहे तो. हे बाय तू सुका बनवतोस की जास्त नाही पाणी लावलं. हा तुम्ही अंडे घेऊन कसा आहे तो? पहिल्यांदाच अंडा घेतला आणि कलर आहे ना तेव्हा. टाक 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 टाक. चहामध्ये साखर टाकायची माहिती नाही, तर चिकन बनवतो. अरे काय तिघ तिघ जेवण काय चाललंय काय. झाला काय? आहे, जरा चिकन शिजायला पाहिजे. जेवणाला पण काय पाहिजे ना. हे बघा वा वा वास सुटला ना. वास. हा बघा मागे लागलाय बघा आजोबाच्या. ए चल चला आपण जाऊया आपल्या घरी. चला बाय कर बाबा. बाय कर बाबांना, बाबांना बाय कर. चल आईला बाय कर आपल्या. चला बाय कर. बाय कर. बोल आम्ही येऊ उद्या येऊ, सांग जा बाबांना. बाबा गेले. बाबांना बाय बाय. बाय कर. बाय बाय. चला आपण चिकन खायला जायचं. चला हो जा चौका. चला चला. बघतोय तो. करू नका. बरोबर आहे ना. हा हो. अरे हे मारामार करतायत बाबू. वियांश दादाला मारायचं नाही, दादाला मारायचं नाही, दादाला मारायचं नाही. हे बघ माझा मस्ती करतायत बघ. ए
पप्पा जवळ नावं सांगी ना तुझी बाबू मारामार नाही करायची. अरे 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 तो दादा आहे आपला दादा. झाला काय चावतो. हा बघा चलो. त्या बाजूला ना सुका चिकन केला जातंय गॅसवरती आणि ओला जो रस्सा आहे तो इकडे एक दाबा आहे. ओला गावठीचा रस्सा आहे ना तो चुलीवर बनवते. इकडे साहित्य सगळं घेऊन आले. हे बघा चिकन हे बघा काय झाडा मीठ रस्सा झालाय मस्त लाल भडक झालाय. बस ना किती टाकतोयस बस लागला तर टाकू बरं वाढणी शिजला असेल. तर वाटी कर माझी. हे बघा रस्सा झालाय दाखव एकदा. चला कुठे घेतोयस हॉलमध्ये. चलो. गॅस बंद केलीस ना. चला 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 चला. हे बघा हा बघा वाटे घेऊन रस्सा प्यायला काढा. पटापट रा उकळायचं आहे. मला चिकन नका देऊ फक्त रस्सा द्या. तर या रश्श्यामध्ये ना ना लसूण असते ना आळा असतो ना तेल असतो ना कांदा खोबरा असतो. फक्त चिकनचा जो गावठी चिकन आहे त्याचा पाण्यामध्ये उकळून मसाला टाकून आणि मीठ टाकून फक्त रस्सा बनवला आहे. खाण्यासाठी एकदम स्वादिष्ट असेल. चला हे बघा वाट्या भरताय तिकडे वहिनी. बघा कसं लागतं. मला चिकन नका फक्त मला रस्सा. हे बघा तुम्हाला दिसत असेल थोडीफार तरी दिसते त्याच्यावरती. जो गावठी चिकन असतो ना मटन असतो कोंबड्याचं ते त्याच्यापासून ऑइल सुटतो. बाय हे बाय ये रस्सा द्यायला आजीला पण दे. हा द्या. हा आजीला देऊ. या आजी हे घे फुकून पी. मला द्या मला कुठे हे बघा या प्यायला. वाच जबरदस्त एकदम मस्त. पूर्वी आहे ना पूर्वी असंच विदाऊट सगळं केलं जायचं ना म्हणून हार्ट अटॅक वगैरे याचे जे प्रमाण आता वाढलेत ना ते पूर्वी नसायचे. पूर्णपणे पाण्यावरती सगळं बनवलं गेलं. पाणी आणि थोडासा मसाला आणि मीठ. आणि आता काय होतं आता जर जेवण बनवलं जातं तर मोठ्या प्रमाणात तेल आणि वेगवेगळ्या पदार्थाचे मसाले जे कृत्रिमरित्या बनवले जातात ते मसाले वापरले जातात. त्याच्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वगैरे वाढलेत. जबरदस्त मस्त तिखट झालाय. खूप खायला मजा येते प्यायला मजा. तर हे बघा जेवण तयार झालंय आणि आता आपण जेवायला बसतोय. ऑलमोस्ट आलो जेवायला. सगळीची माणसं आहेत त्याच्यामुळे हे बघा किचनमध्ये जागा होणार म्हणून हॉलमध्ये आलोय. रस्सा इकडे फ्राय फिश आहे चिकन आहे पोळ्या आहेत आणि इकडे कचुंबर वगैरे सगळं रेडी झालंय. आणि आता आपण जेवायला बसतोय. या जेवायला बघूया कसं चिकन झालंय ते. हो कसं आलंय चिकन त्यांनी खाल्लेलाच नाही आहे. बघा इकडे जेवण वाढत आहेत. मला कुठं आहे प्लेट तिकडे. मला पाठ का नको आहे बाबू. बाबू हे बाय बस चल.
हे बघा चिकन थाळी. लिंबू पिळून घेऊया मस्तपैकी. ए ते फ्राय पीस कोणाला? अंडा कोणाला तुला नाही अंडा नको मला. अंडा ना हे बघा इकडे फ्राय पीस कोणासाठी केलेत ते? सगळ्यांना ना. मग टाका इकडे. मग काय पाहिजे तुला? मला नको काय. मला नको. तुला काय पाहिजे ते घे आणि खा. मला पाण्याचं मला एक नंबर. हे घे. या मित्रांनो जेवायला ते काय बोलतात त्याला? पाणी पास कर. ऑलिव्ह बस झाला नाही. मग हे काय दिलेलं? तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथे थांबवतोय. जेवूया. जेवायला या तुम्ही पण. देऊ? आणि आज व्हिडिओ बघत असाल असा आणि जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनल सबस्क्राईब करा. आणि जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ह्या पोल्या घे आणि तुम्हाला. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. तर भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला टाटा बाय बाय. काळजी घ्या. बाय बाय कर बाबू. बाय बाय. बाय.